नमस्कार. मागच्या वेळेस मी असा मूषक सेनेचा देखावा म्हणजे डेकोरेशन केलं होतं गणपतीसाठी. त्यावेळी बरेच जणांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की हे मूषक बनवले कसे होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की हे असे गोंडस मूषक आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने बनवता येतात. चला, तर पहिल्यांदा फोमचा असा एक सिलेंडर घेतला आहे. हा बाजारात सध्या मिळतो डेकोरेशन साहित्याच्या ह्याच्यामध्ये. आपल्याला मूषकची उंची किती घ्यायची त्याप्रमाणे मार्क करून घेतलं आहे पेननी. तर साधारण मी 3.5 इंच घेतलं आहे आणि आता तो पीस आपण कापून घेऊया. अशा पद्धतीने कटरनी सहज कापता येतो फोमच्या सिलेंडरमधून. 3.5 इंचाचा पीस आपण कापून घेतोय. आता त्यावर पेननी मूषक साईडनी कसा दिसेल ते आपण आखून घेऊया. साधारण साईडनी असा दिसेल आणि आता त्याप्रमाणे आपल्याला या शीटमधून कापून घ्यायचं आहे. पण त्याआधी या साईजमध्ये 2 मूषक बसतील असा मी काढून घेतलेला आहे, कारण हा सिलेंडर मोठा आहे. त्याच्यात आपले छोटे 2 मूषक बसतील. आता ते कापून घेत आहे. आधी एक मूषक आपण कापून घेऊ. जे आपण साईडनी दिसेल ते कापलेलं आहे त्याप्रमाणे फोममधून कापून घ्यायचा तो आकार. अशा प्रकारे सहज कापता येतो. कानाचा भाग पण आपण कापणार आहोत, कारण का कान आपण नंतर वेगळे लावणार आहोत. कापल्यावर साईडनी असा दिसेल आपला मूषक. आता आपल्याला पुढून कसा दिसेल त्याची आखणी करून घ्यायची आहे. आपल्याला मूषकची पोज कशी हवी आहे त्याप्रमाणे आपण आखतोय. आता हा वर बघणारा मूषक आहे, त्यामुळे त्याची मान वर असणार आहे. त्याप्रमाणे पुढून कसा दिसेल ते आपण पेननी आखून घेऊया. तर असा आपला मूषक पुढून दिसेल, वर बघणारा, त्यामुळे मान त्याची वर आहे. असं आपण कापून घेऊया. अशा पायाकडचा भागही कापून घ्यायचा आहे. कापल्यावर आपला मूषक असा दिसेल. तर या ज्या कडा आहेत त्या आपण थोड्या स्मूथ करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येईल. असा कडा छाटल्यावर असा स्मूथ दिसेल हा मूषक. आता याच्यावर आपल्याला हे फेल्ट शीट मिळतं, हे कापड असतं फेल्ट शीट, हे आपल्याला चिकटवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला याच्यावर आखून घ्यावं लागेल आणि एक एक भाग आपल्याला मूषकाच्या याच्यावर लावायला लागेल. तर हा त्याच्या बॉडीचा भाग आहे, असा आम्ही कापून घेतला आहे आणि तो आपल्याला त्याच्यावर असा गुंडाळून चिकटवायचा आहे. हे आपल्या ग्लू गनच्या साहाय्याने चिकटवता येईल.
तर हे चिकटवल्यावर असा दिसेल. ग्लूगननी सहज चिकटवता येते, फोमवर चिकटतंही. आता आपल्याला डोक्याचा मानेचा भाग करायचा आहे. मानेसाठी असा आकार मी कापून घेतला आहे आणि तिथे मी आता हा भाग चिकटवणार आहे. डोक्याचा आपण भाग नंतर वेगळा करूया. आता हे पूर्ण चिकटवल्यावर असा दिसेल. पूर्ण फोमचा आपला मूषक कव्हर झालेला आहे या फेल्ट शीटच्या कापडाने. या कडा दिसल्या तरी काळजी करू नका, या सगळ्या नंतर झाकल्या जाणार आहेत. आता आपण मूषकाचे कान करून घेऊया. असे कान मी कापलेत फेल्ट शीटचे आणि ते ग्लूगनच्या साहाय्याने आपण चिकटवून घेऊ. त्याच्यासाठी मध्ये एक असं पिंच करून चिकटवूया, म्हणजे कानाचा आकार छान येतो. मध्ये थोडेसे ग्लू लावून आपण चिकटवून घेऊया. असे दोन्ही कान करून घेतलेत. आता आपण ते मूषकावर चिकटवून घेऊया. त्याची पोझिशन अशी बघा की त्याप्रमाणे मूषकचे डोके दिसेल. जशी आता इथे मान वर आहे तर कान थोडे खालच्या दिशेने लावलेले आहेत, ज्यामुळे असं वाटेल की मूषक वर बघतोय. आता हात पाय करण्यासाठी तारा घेतल्या. तारा या आकारांमध्ये कापून घेतल्या आहेत. तर एक मोठी तार लागते शेपटीसाठी आणि हात आणि पायांसाठी मीडियम आणि छोटी तार कापून घेतली आहे. आता या तारेवर आपण टिश्यू पेपर लावणार आहोत. टिश्यू पेपर गुंडाळून घेणार आणि त्यांनी आपण त्याचे हातपाय आणि शेपटी बनवणार आहोत. याप्रमाणे टिश्यू पेपरवर फेविकॉलच्या साहाय्याने ते तारेवर गुंडाळून घेणार आहोत. असे आपल्या मूषकाचे हात होणार आहेत. अशाच प्रकारे शेपटी पाय बनवून घ्यायचे आणि हे नंतर तार त्याच्यात आत घालून ग्लूने चिकटवायचे आहेत आणि त्यावर रंग द्यायचा आहे. आधी रंग दिला तर बरे होईल आणि मग ते मूषकामध्ये चिकटवायचे. नुसते हात खुपसून चिकटवून घ्यायचे. त्याला गुलाबी रंग दिलेला आहे. ॲक्रेलिक कलरनी ते पेंट केलं. तोच रंग नाकाच्या इथे आणि कानाच्या आत असाही देऊन घेतला आहे. पुढे आपला मूषक असा होणार आहे. तर डोळ्यासाठी खडा चिकटवला आहे, स्टिकर मिळतात. गळ्यात एक माळ घातली आहे. या मूषकाच्या ज्या मिशा आहेत त्या कशा करायच्या आपण त्या बघूया. त्यासाठी असा क्लिनिंगचा जो ब्रश मिळतो तो घेतलेला आहे. त्याचे केस कापून ते मिशा म्हणून बनवून घेतल्यात. त्या ग्लूगनने चिकटवलेल्या आहेत एक एक केस काढून. क्लिनिंग ब्रशच्या सहाय्याने ते बनवले आणि गळ्यात एक माळ घातलेली आहे.
तर आपले ते फेल्ट शीटचे जॉईंट्सही लपलेले आहेत. हा असा मूषक आपला तयार आहे.